नमस्कार शेतकरी मित्रांनो, आता लवकरच पीएम किसान समाधान निधीचा हप्ता येणार आहे। या योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकार वर्षाला 6,000 रुपयाची मदत करते। ही जी आपल्याला माहिती मिळाली आहे, ही न्यूज 18च्या माध्यमातून आपल्याला सर्व माहिती मिळालेली आहे। पीएम किसान योजनेच्या नियमामध्ये आता काही बदल करण्यात आलेले आहेत। या नियमाचे पालन केले नसेल तर शेतकऱ्यांना पैसे मिळणार नाहीत। आता कोणत्या शेतकऱ्यांना लाभ मिळू शकतो आणि कोणाचे हप्ते अडकू शकतात? ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केली नाही त्यांचे हप्ते अडकू शकतात। जर तुम्हाला हप्त्याचा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्यासाठी ई-केवायसी करणे अनिवार्य आहे। हे काम तुम्ही तुमच्या जवळच्या CSC केंद्रावर जाऊन करू शकता। याशिवाय तुम्ही योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर pmkisan.gov.in ला भेट देऊन करू शकता। तुम्हाला जर ई-केवायसी चेक करायची असेल तर तुम्हाला गुगलवरती सर्च करायचे आहे pmkisan.gov.in। हे सर्च केल्यानंतर तुम्हाला खाली वेबसाईट मिळेल पीएम किसान समाधान निधी, अति तुम्हाला क्लिक करायचे आहे। क्लिक केल्यानंतर बघू शकता 2 नंबरवरती दिसेल ई-केवायसी, अति तुम्हाला क्लिक करायचे आहे। आता तुम्हाला अति तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे। आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर तुम्हाला सर्च या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला कळेल, बघू शकता आपली ऑलरेडी ई-केवायसी झालेली आहे, त्याच्यामुळे ई-केवायसी ऑलरेडी डन हा मेसेज आपल्याला आलेला आहे। ओके करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे तुमची ई-केवायसी चेक करू शकता झाली आहे की नाही। नसेल झाली तर तुम्ही CSC केंद्रावर जाऊन करून घेऊ शकता। आता ज्या शेतकऱ्यांना हप्ता मिळेल त्या शेतकऱ्यांबद्दल बोलायचे झाले तर त्या शेतकऱ्यांना समावेश आहे ज्यांची जमिनीची पडताळणी केली जाईल। ज्या शेतकऱ्यांचे काम होत नाही त्यांचे हप्ते अडकू शकतात। लाभ घेण्यासाठी तुम्हाला हे काम करावे लागेल। त्याचबरोबर आधार लिंकचे काम न करणाऱ्या शेतकऱ्यांचे हप्तेही अडकू शकतात। त्यामुळे तुम्ही बँकेच्या शाखेत जाऊन हे काम करून घ्यावे। ज्या शेतकऱ्यांच्या अर्जात चूक आहे त्यांचा हप्ता अडकू शकतो, त्यामुळे तुमच्या अर्जामध्ये योग्य माहिती भरा। तुम्ही तुमच्या बँक खात्याबद्दल चुकीची माहिती दिली असली तरीही तुमचा हप्ता अडकू शकतो, त्यामुळे तुम्ही तुमच्या बँक खात्याची माहिती तपासा। अशी ही माहिती होती मित्रांनो। व्हिडिओतून तुम्हाला व्यवस्थित माहिती मिळाली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।